स्नेहर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTA माध्यमातून घेण्यात आलेले जी परीक्षा आहे, TET परीक्षा असेल, PSI STI असिस्टंट असेल किंवा पोलीस भरती असेल, याकरिता जी परीक्षा घेण्यात आलेली होती ती 20 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आलेली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात आलेली आणि याची रिस्पॉन्स शीट आणि चॅलेंज करण्याकरिता ची जी डेट होती ती सध्या डेट गेलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट संदर्भातील आता जी माहिती असणार आहे ती रिझल्ट संदर्भातली माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि व्हॅलिडिटी अत्यंत महत्वाची आहे, कारण आपण आदिवासी विद्यार्थ्यांच्या साठी जे काही पूर्व प्रशिक्षण दिलं जातं याकरिता व्हॅलिडिटी ही मेंडेटरी आहे, अनिवार्य आहे. मग काही विद्यार्थ्यांचे जे त्रुटी आहेत, काही प्रश्न आहेत, व्हॅलिडिटी मिळत नाही, कोणी 2-2, 3-3 महिने झालेले आहेत त्यांनी व्हॅलिडिटी टाकून ठेवलेली आहे परंतु अजून सुनावणी झालेली नाहीये. अशा खूप साऱ्या अडचणी आहेत, त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील, मग TRTचे अपडेट्स असतील, बार्टी असेल, महाज्योती असेल, RT असेल किंवा सारथी असेल, या विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आलेलं पूर्व प्रशिक्षण असेल, रिझल्ट असेल, या सर्व माहिती आपण आपल्या ग्रुपला आणि आपल्या या चॅनलला सुद्धा देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, रिस्पॉन्स शीट आल्यानंतरची जी चॅलेंज करण्याची डेट आहे ती गेलेली आहे. आपल्या सर्वांनी विद्यार्थ्यांनी मार्क्स पाहिलेले आहे. तुमचे मार्क्स तुम्हाला माहिती आहे की किती आहे. मला 56 आहे, 58 आहे, 28 आहे, 20 आहे. कट ऑफ संदर्भातली रिझल्ट, कट ऑफ संदर्भातला एक अंदाज जो आहे तो अंदाज सुद्धा टाकलेला आहे मी. पोलीस भरतीच्या 18,000 जागाच्या संबंधित किती कट ऑफ लागू शकतो संपूर्ण महाराष्ट्रातील आपले जे विद्यार्थी आहेत त्यात. नंतर हे लक्षात घ्यायचं आहे की व्हॅलिडिटी जी आहे ते व्हॅलिडिटी खूप विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहे. म्हणजे 12वी नंतर पोलीस भरतीसाठी जे काही विद्यार्थी अप्लिकेशन केलेलं आहे या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहेत. तर मग अशामुळे वेटिंग जी काही लिस्ट असेल ते सुद्धा क्लिअर होणार आहे. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो कट ऑफ कमी येणार आहे. कट ऑफ जो आहे तो कमी येणार आहे. म्हणून 20 मार्क्स पर्यंत जे विद्यार्थी आहेत ते सेफ आहे हे समजून घ्या. मुली आहेत तर मुली तर सेफच समजून घ्यायच्या, कारण व्हॅलिडिटी नसतेच, आपल्या मुली शिकत पण नाहीत. या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता आलो आपण व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटीच्या संदर्भात जे आयुक्त आहेत आपले TRTचे आयुक्त आहेत भारूड सर, त्यांनी एक लेटर काढलेला होता की 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत हे सुद्धा सायन्सचे विद्यार्थी आहेत, ते व्हॅलिडिटी आपल्या ऑफिसला टाकत असतात. मग व्हॅलिडिटीची केस करत असताना त्यांना प्राधान्य न देता TRTच्या आधी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या आणि त्यांना TRTचे विद्यार्थी ज्यांनी कव्हरिंग लेटर जोडलेलं आहे TRTचं, की मी पोलीस भरतीचं अप्लिकेशन केलं आहे, मी PSI STIचं अप्लिकेशन केलं आहे की UPSCचं केलं आहे, तर ज्यांनी हे कव्हरिंग लेटर जोडले आहे त्यांच्या सर्व केसेस या निकाली काढा, असं 30 तारखेचं हे जे पत्र होतं हे पत्र त्यांनी काढलेलं आहे. त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रामध्ये जर तुमचे पुरावे त्रुटी नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 7 दिवसामध्ये तुम्हाला काय व्हॅलिडिटी मिळत आहे. परंतु ज्यांच्या कागदपत्रांमध्ये मग ती वंशावळी असेल किंवा मग डॉक्युमेंट पुरावे असेल, 1950च्या आधीचा पुरावा असेल, यामध्ये जर त्रुटी येत असेल, P1 P9 असेल, याच्यात जर त्रुटी येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा गोंधळ होत आहे. त्यामुळं हे सर्व बरोबर पद्धतीने तुम्हाला त्रुटी त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी मिळत आहे. पण जे केस ज्यांनी टाकली आहे त्यांनी वारंवार त्याला व्हिजिट देणं, 15 दिवसाने 1 महिन्याने व्हिजिट देणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही जर त्या ऑफिसला जी काही संशोधन समिती आहे किंवा जे ऑफिस आहे, आपले कार्यालय आहे, मग त्या जिल्ह्यामधले जे कार्यालय आहे त्या कार्यालयाला जर तुम्ही भेट देत नसाल तर तुमची केसेस ही पेंडिंगच राहील, कारण तिथे एवढ्या साऱ्या केसेस आहेत खूप जास्त. कारण आपल्याला माहिती आहे जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले असतील तेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लिकेशन करत असतील, बरोबर. मग त्यामुळे अशा वेळेला आपली जी फाईल आहे ती मागे राहू शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की व्हॅलिडिटी ही मस्ट आहे. व्हॅलिडिटी शिवाय कोणतीही संस्था तुम्हाला प्रशिक्षणासाठी ग्राह्य पकडत नाही किंवा त्यानंतर तुम्हाला नंतर आणून देशील असंही सांगत नाही, कारण हे जे प्रशिक्षण आहे हे फक्त 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे. त्यामुळे वेळेतच तुम्हाला तो जो काही पुरावा आहे किंवा व्हॅलिडिटी आहे सादर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रशिक्षण मिळत नाही. राहिला प्रश्न इन्कम सर्टिफिकेटचा, तर अजून वेळ आहे. रिझल्टसाठी वेळ असल्यामुळं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाचं काढून ठेवायचं आहे. वारंवार सांगतो आहे मी, 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तलाठ्याला मागा आणि ते काढून घ्या. आता राहिला प्रश्न निकालाचा, तर बार्टीच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. याचा निकाल सुद्धा जसं बार्टीचे निकाल, सारथीचे निकाल, एवढेही संस्थांचे निकाल अजूनही पेंडिंग आहे. त्याबद्दल कोणीच
फायनल सांगू शकत नाही किंवा डायरेक्ट डेट सुद्धा कोणी देऊ शकत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, वेट अँड वॉचची भूमिका आपल्या सर्वांना ठेवायची आहे. आपण तुम्ही अभ्यास करत असाल तर कायमस्वरूपी अभ्यास करा. या रिझल्टच्या नादामध्ये आपला दिवस वाया घालवू नका. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला साईटवर येईल. आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्याची माहिती देऊ. पण इतरही ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू ठेवा. पण या रिझल्टच्या भानगडीत पडू नका, कारण रिझल्ट ह्या आचारसंहितेमुळे पुन्हा लांबणीवर जाईल असं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. कारण कोणीच तारीख सांगत नाही. वारंवार विद्यार्थी आपल्या TRT ला भेट देत आहे, बार्टीला भेट देत आहेत, परंतु त्यांचं उत्तर लवकरच लावू तयार आहे असं सांगतात. रेकॉर्डिंग तुम्हाला काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवलं जात असते. तुम्ही त्याची रेकॉर्डिंगला किती खरं मानता हे तुम्ही ठरवा. कारण आपण सुज्ञिक आहात, सुजाण आहेत, सुशिक्षित आहात. त्यामुळे ज्या गोष्टीला महत्व द्यायचं त्या गोष्टीला महत्व तुम्हाला द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी प्रश्न विचारता येतील, त्यांचे उत्तर आणि तुमच्या समस्येचं निराकरण या चॅनलच्या माध्यमातून, या ग्रुपच्या माध्यमातून केलं जाईल. धन्यवाद.